हॅलो. हॅलो. आई, हा, श्री बोला स्वामी ना. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. मी भोसरी मधून वंदना निंबाळकर बोलते. हा, बोला बोला ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा, हा बोला ना ताई. मी मला पहिल्यांदाच बोलते. मला वाटतं हा हा, बोला. बोल, काय झालंय, माझ्या बॅलन्स संपलाय ना, म्हणून मिस्टरांच्या ह्याच्यावरून केलेला. अच्छा अच्छा अच्छा, हा 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 हो. हा. मला पहिल्यांदाच बोलते, त्याच्यामुळे मला आहे ना ते बोलावते पटकन सुचत नाही बरं, पटकन असं. काही हरकत नाही, सावकाश बोला. हो. मी ना स्वामींची सेवा आहे ना ताई, जास्त दिवस झालं नाही करत. असं 2-3 वर्ष झाले आय थिंक अच्छा करते. अच्छा, हा 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 हा. हो. आणि काय झालं, माझं डे केअर आहे ताई. अरे वा. हो. तर माझी मुलगी आहे ना आता 12वीला आहे. 12वीला होती, 2023ला काय प्रॉब्लेम झाला. हा माझ्याकडे एक ना मुलगा होता. हा अं, ह्या डे केअरला 9 महिन्याचाच होता. तेव्हापासून नाही ना, तो माझ्या घरापासून 4 ते 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर होता. मग त्याची मम्मी काय बोलली, हा. त्यांचा मोठा मुलगा पण माझ्याकडेच होता ना. अच्छा अच्छा, तर हा मग त्या बोलल्या की मला, तुम्ही आहे ना, हा तुम्हीच माझ्या मुलाला ह्याला पण सांभाळा म्हणून. आणि मग मला काय व्हायचं, रोड पर्यंत त्याला घ्यायला जायला लागायचं, त्याच्या घरून मी आणायचे, परत त्याला सोडवायला जायचे. हा हा आणि आणि रोजचं माझं ते रुटीन होतं, हा 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 हा. आणायला जायचं, सोडवायचं. हं. आणि मग माझी तब्येत पण जरा जास्तच आहे. अरे आणि मग मला काय वाटायचं की माझे पाय ना दुखायला लागायचे अरे मध्ये मध्ये. हा तर मग मला असं वाटायचं, सगळेजण म्हणायचे की तू नाही का, तुझी तब्येत जास्त आहे त्याच्यामुळे आहे ना हा तुला दुखत असेल म्हणून, नाही का. हा हा तर हा मग मी काय केलं, पाय दुखायला लागले पण मी जास्त इग्नोर मारला, असं जास्त काही हा डॉक्टरकडे वगैरे गेले नाही, साध्या डॉक्टरांकडे गेले. हा तर हा मग डॉक्टरांनी मला गोळ्या वगैरे दिल्या. हा. पण तरी माझे पाय खूप दुखायला लागला. आणि एक दिवशी तर काय झालं, मी चालता चालताच माझा गुडघ्यामध्ये ना पाय ट्विस्ट झाला. अरे 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 अरे. आणि ट्विस्ट झाल्याच्या नंतर ना मग मला ते असं, मला नंतर चालताच नाही आलं ताई. मी जिन्यातूनच आहे ना खाली बसले. अरे अरे आणि त्याच्यानंतर मी जिना सुद्धा आहे ना अक्षरशः बसून चढले वरती, म्हणजे अरे बसून असं वर आले. हा हा आम्ही हा. दुसऱ्या मजल्यावरती राहतो. अरे हा. बापरे, हा. आणि मग खूप टेन्शन झालं मला, कारण मुलगी त्यावेळेस माझी 12वीला होती. आणि तो जो मुलगा होता ना माझ्याकडे, हा त्याचं आणि माझं बॉन्डिंग एवढं झालं होतं ना, की डे हा केअर मध्ये हा. नाही का, की बरोबर. तो मला आई आईच म्हणायचा. आणि खूप आम्हाला, तरी पण मी त्याला म्हणजे असं सोडलं नाही. मग मी डॉक्टरांकडे दाखवायला सुरुवात केलं मॅडम. हा 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 आणि मग केल्याच्या नंतर आहे ना, मला डॉक्टरांनी, मी रावेतला आहे ना एक खंडागळे म्हणून डॉक्टर आहे, त्यांच्याकडे पहिल्यांदा गेले. तर त्यांनी मला सांगितलं की ताई, तुझ्या गुडघ्याची गादी फाटली म्हणून. अरे अरे अरे. आणि मग मी म्हंटल की डॉक्टर, मला खूप त्रास होतोय, मला चालता येत नाही, काहीच नाही. तर ते मला म्हंटले की बाळा, तू कव्हर होशील, पण हा तुला थोडासा वेळ लागेल म्हणून, असं. हा तर हा. मग मी असं धरून चालले की गोळ्या वगैरे खाऊन खाऊन नाही का, होईल मी कव्हर, हो असं हो माझं हो. मला वाटायचं, म्हणून तुम्हाला सांगते. आणि नंतर काय झालं, नंतर ताई मला ना चालायलाच यायचं नाही. मी घरात जर उभा राहिले ना, तर 10 ते 15 मिनिटे ना माझे दोन्ही पाय ना असे लट 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 कापायचे. अरे अरे अरे. हो. मी खूप टेन्शन घेतलं, इतकं रडायचे की स्वामींना म्हणायचे. मी स्वामींची सेवा करायचे, हा पण असं नाही का, माळ एखादी जप करायची, 11 वेळा तारक मंत्र, हा किंवा मी 9 गुरुवार वगैरे पण केलेले बरं. हा हा पण हा. त्यावेळेस मी एवढी हायपर झाले की ना, म्हणजे मला असं वाटायचं की मी ना संपले आता, अरे मी अरे चालू शकत नाही. अरे. आणि हो, मग त्या डॉक्टरांनी मला एवढं सांगितलं की असं झालंय, तू कव्हर होशील, पण माझा ट्रस्ट नाही. ते असं अरे. वाटायचं मला वेगळंच काहीतरी झालंय. हा 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 हा. मग मी काय केलं, जवळजवळ ना मॅडम, तुम्हाला खोटं सांगत नाही, मी हं. 4 डॉक्टरांना दाखवलं, वेगळ्या हा, वेगळं वेगळं, हा. वेगळ्या वेगळ्यांना दाखवलं. सगळ्यांनी मला सांगितलं की तुमच्या गुडघ्याची गादी फाटली, हा. आणि तुम्हाला ऑपरेशन 100% करायलाच लागणार आहे. अरे बापरे, हा हा. तुम्हाला पर्याय नव्हता. मी खूप स्वामींजवळ बसायचे, रडायचे की स्वामी, बरोबर. माझी मुलगी 12वीला आहे. परत माझ्याकडे जो डे केअरचा मुलगा होता का, हा. मी एकच मुलगा घेतला होता, कारण काय झालं, मुलगी 12वीला होती. आणि बरोबर तिचं घरात जास्त मुलं असल्यावर जराशी डिस्टर्ब होतं ना, बरोबर. म्हणून. तर मग मला ना काहीतरी म्हणजे हे करा, माझ्यावरचं हे संकट ना, ऑपरेशनचं टाळा, कारण मुलगी डिस्टर्ब होईल, परत हा मुलगा बरोबर पण माझ्यापासून जाईल बरं. ह्या बरोबर. गोष्टींचं मला असं टेन्शन. आणि सगळे मला म्हणायचे की ऑपरेशन करा. 4 डॉक्टरांनी मला असं स्पष्ट सांगितलं होतं. हा हा. आणि नंतर मग मी ना की ठरवलंच असं की जाऊयाच ऑपरेशनला, जाऊ दे, जे होईल ते, असं. नंतर हम्म. मी आमच्या इथं एक स्वामींचं मंदिर आहे, हा हा. मी मंदिरात गेल्याच्या नंतर मला खूप रडायला आलं मॅडम, की बरोबर. स्वामी काय हो, मला मला असं वाटत होतं की नाही का, की मला ऑपरेशन नाही करायला लागायचं, पण मला ऑपरेशन करायलाच लागतंय बरं, हा हा असं. हा. आणि त्या दिवशी काय झालं मॅडम, मला ना स्वप्न पडलं, तुम्हाला हम्म. सांगते हा की ना, माझ्याकडे डे केअरला जो मुलगा होता का, हा हा. त्या त्या मुलाला घेऊन आहे ना मी हॉस्पिटलमध्ये गेले.
असं बापरे! स्वप्नामध्ये. आणि अच्छा, अच्छा, स्वप्नात अच्छा. गेले, हॉस्पिटलमध्ये गेले हं. आणि तिथून येताना मला खूप संध्याकाळ झाली, हां, रात्र. आणि हां. रात्र झाल्यानंतर ना मी कशी म्हणते, की बापरे, आता ह्याची आई म्हणाल, की त्याला आज घरी सोडवलं नाहीये. मी संध्याकाळी पण त्याला सोडवायला जायचे ना. हो, हो, मग हो, आता हो. काय करायचं म्हणून आता मी फास्ट घरी येत होते माझ्या. अच्छा. हं, आणि घरी घरी येत असताना ना हं, हे झालं, म्हणजे काय झालं, हं, अंधार खूप झाला मॅडम. आणि हं. अंधार झाल्याच्या नंतर आहे ना तिथं अ, माझ्या पाठीमागं आहे ना मॅडम आहे ना तिथं ना एक माणूस आहे ना बकरी उळत होता. बकरी म्हणजे शेळ्या वगैरे नसतात हो, का, हो, तो. हो, हो. आणि ना खूप अंधार होता. अजून तुम्हाला सांगते, तिथं अशा टेकडी बिकडी खूप होत्या. आणि त्या हं, टेकडीच्या तिथून आहे ना मॅडम, हं. तो माणूस आहे ना त्याने मला बघितलं आणि तो माझ्या मागं लागला. अरे, अरे! तुम्हाला सांगते, मागं लागला स्वप्नामध्ये. हां, आणि मी ना माझ्या मुलाला आहे ना, हं. त्या माझ्यासोबत जो मुलगा होता का हां, डे हो. केअरचा माझा, त्याचं हं. नाव अवध आहे. हां, हां. तर मी त्याला आहे ना कडेला घेऊन पळत होते स्वप्नामध्ये. हां, 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 हां. आणि पळत असताना ना मी तो माणूस माझ्या किती महाग आहे ते बघताना ना मॅडम तुम्हाला सांगते, मला आहे ना म्हणजे आभाळ एवढं आलं होतं ना, खूप असं नाही का हां, हां, गच्च हां. भरलं होतं. त्याच्यामध्ये मला ना स्वामींचा आहे ना फोटो दिसला. अरे वाह! हां, आभाळात. हो, म्हणजे दिसला. आणि मी नंतर मागं वळून मी त्या माणसाला म्हणते, "तू कितीही माझ्या मागं पळाला ना, हं. तरी ना मला माहिती की ना स्वामी माझ्या पाठीमागे आहेत, मी तुला आता सापडणार नाहीये म्हणून." हां, 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 असं. हां. आणि मी जागी झाले मॅडम त्याच्यातून. अरे बापरे! हां, जागे झाल्याच्या नंतर आहे ना, आणि विशेष म्हणजे त्या मुलाला मी कडेला घेऊन पळत होते. माझा इतका पायाचा प्रॉब्लेम होता. हे बघा ना. स्वप्नामध्ये हं, मला ना असं दिसलं, तुम्हाला हं. सांगते. हो, हो. आणि मला दुसऱ्या दिवशी उठल्यावर मला इतकं हॅपी वाटलं. माझी एक मैत्रीण आहे तुम्हाला सांगते, ती पण स्वामींचं खूप करती. हां, तर हां. मी तिला सांगितलं, की असं-असं मला स्वप्न पडलं. तर ती मला एवढं पण बोलली, की "बघा, तुम्हाला ऑपरेशन नाही करायला लागणार. स्वामी तुम्हाला तारणार बरं." हां, हां, असं. हां. मग नंतर ना मला ना चालायला ना प्रॉब्लेम यायचा ना मॅडम. मी घरातलं काम पण आहे ना तुम्हाला सांगते, हं. भाकरी करताना पण आहे ना, एक भाकरी करायची, परत खाली बसायचे, आई परत गं! उभा राहून करायचे, झाडू मारताना वगैरे पण आहे ना, अर्धा झाडू मारायचे, परत बसायचे. हां, हां. भांडी घासताना मी दिवसाची काम तो मुलगा सांभाळून अशीच करायची मॅडम. बापरे! खूप क्रिटिकल अवस्था झालती माझी. हां, हां. पण नंतर आहे ना मॅडम, मला माहित नाही बरं का, की स्वामींनी ना दृष्टांत दिला. त्याच्या विश्वासाच्या बळावरती ना हां. मी हळू थोडीशी ना हं. क्लिअर होत गेले. अरे आणि वाह! आता आहे ना मॅडम, मी ना तुम्हाला खरं सांगते, की ना नॉनस्टॉप म्हटलं ना 3-3.5 तास मी उभा राहू शकते. परत 1 ते बापरे! 1.5 किलोमीटर हां. चालू शकते, आणि तुम्हाला सांगते. ऑपरेशन केलंच नाही? हो, ऑपरेशन केलंच नाही मी मॅडम. काय सांगू बापरे! तुम्हाला, म्हणजे खरंच नाही केलं. आणि जे डॉक्टर होते का माझ्याकडे, म्हणजे खंडागळे म्हणून आहेत बरं हां, का, हां. हां. डांगे चौकात राहतात ते. हां, हां, हां. हां, म्हणजे तिकडं थेरवडीच्या साईडलाच आहे तिकडं. हां. मग मी त्या डॉक्टरांकडे परत गेले. हे हां. झाल्याच्या नंतर, म्हणजे मला स्वामींचं स्वप्न पडल्यानंतर परत गेले. अच्छा. हां, हां, हां. तर मी म्हणलं, "डॉक्टर, मला ना खूप त्रास होतोय हो चालायचा-बिलायचा. म्हणजे मला खरं सांगा, ऑपरेशन करायला लागेल का नाही?" हां. तर ते माझ्या संग अगोदर जास्त बोलत नव्हते मॅडम. अच्छा. पण हां. त्यांनी नंतर माझ्या ना पाठीवरून हात फिरवला आणि मला एवढं बोलले, हं, की "ऐक ताई, तू माझ्या बहिणीसारखी." म्हटले, हं. "हे बघ, तुझं जर ऑपरेशन केलं ना, मला 2.5-3 लाख रुपये भेटणार आहेत. हां, 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 हां. आणि तू माझ्याकडे फक्त चेकिंगसाठी येते. मी तुझे 600 रुपये फी घेतो आणि गोळ्या देतो." अगं, हां. माझ्या वडिलांनी मला सांगितलंय, की ना हं. त्यावेळेस आहे ना, तू डॉक्टर झाला, गरिबांना लुटू नको. हे माझ्या वडिलांचे शब्द आहेत. मी तुला, ओह! हो, माझ्या वडिलांनी, आईने मला असंच सांगितलंय. त्याच्यामुळं तू आहे ना हं. हळू क्लिअर होशील. माझ्यावर ट्रस्ट ठेव. म्हणलं, डॉक्टर, मला चालताच येत नाही, त्याचं काय करू मी? हां, हां, हां. होणार बोलले ते मला. अरे आणि बापरे! हो, दुसरे ना मॅडम, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, खूप मोठ्या-मोठ्या डॉक्टरांकडे मी जाऊन आले सगळ्या. हं, कधी-कधी तर माझ्या मिस्टरांना न सांगता पण मी गेले. कारण ते मला म्हणायचे, हं. "एका डॉक्टरवर विश्वास ठेव." पण मला वाटायचं मला वेगळं काहीतरी झालंय. आई मी चालू गं! शकत नाही म्हणजे, हां, 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 हां. असं. मग मला ज्यावेळेस मग त्या डॉक्टरांनी पण मला तसं सांगितलं आणि मला स्वामींचा जो दृष्टांत भेटला का, मला हां. हो, मला जो आजही आठवला ना मॅडम, माझ्या अंगावर शहारे येतात, तुम्हाला खरंय, सांगते. खरंय, खरंय ताई. हो. आणि माझ्याकडे जो मुलगा होता ना लहान मॅडम, तो हां. त्यावेळेस आहे ना 2 वर्षाचाच होता. त्याला पण माहित होतं, की ना माझी आई, मग तुम्हाला आई म्हणतो हो, तो. हो. हां, तर हां. तो मला ना कडेला मी ज्यावेळेस घेऊन जायचे ना, त्याला त्याला माहित झालतं, की आई मला आता उचलत नाही, कारण आईचा पाय दुखतो म्हणून, नाही हो, का. हो, 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 हो. त्यावेळेस मी पूजा वगैरे करायचे ना, त्यावेळेस तो माझ्या शेजारी बसायचा आणि मला म्हणायचा, "आई, स्वामींना माझ्याजवळ दे." आणि आई हो. गं! आणि दिलं ना, माझ्या पायाला हात लावायचा आणि स्वामींच्या कानात सांगायचा, "स्वामी, आईचा पाय." त्याला पूर्ण बोलता येत बापरे! नव्हतं. बघा, हो. कमाल आणि आहे. आता तो 3.5 वर्षाचा झाला मॅडम तो. अरे वाह! अजून पण आहे तुमच्याकडे? हो, अजून पण माझ्याकडेच आहे. आता मला आईच म्हणतो. संध्याकाळी पण माझ्या घरी 3-3 दिवस राहतो. अरे वाह! आणि हो, आता मी त्याला कधी उचलून घेतलं ना, तर मला म्हणतो, "आई, स्वामींनी तुझा पाय नीट केला."
अरे मी म्हटलं वा. हो बाळा, स्वामींनी पाय नीट केला माझं, अवधूचं माझ्या स्वामींनी ऐकलं. अरे वा. आणि हो. मग तुम्ही काय झालं मग नक्की तुम्ही त्याचं चेक केलं गुडघा परत? हो मॅडम, नंतर मी MRI वगैरे काढला. हा. कारण मी ज्या डॉक्टरांकडे गेलते का, खंडागळे डॉक्टर आहेत म्हणून, त्यांनी मला MRI न करता सांगितलं होतं की तुमच्या गुडघ्याची गादी फाटलेली मला. अच्छा अच्छा. हा हा. हा, पण काय झालं, मला ज्यावेळेस चालायलाच येत नव्हतं त्यावेळेस मला वेगळे वेगळे प्रकार असे झाले की मला वेगळं काहीतरी झालंय, मी परत चालू शकणार नाही. कारण माझी ना काकी माझी, हा तिचा हा. असा प्रॉब्लेम झालता हा. आणि ती जाग्यावर बसली. नंतर मला अरे. त्या गोष्टी आठवायला लागल्या की कदाचित माझ्या बाबतीत पण असंच काहीतरी अरे होतंय. हा हो. आणि मग मी खूप डिस्टर्ब झाले मॅडम. मी 3 महिने ना एवढी रडले असेल ना हा हा. जिंदगीत. आणि स्वामींना मी कितीतरी वेळा अशी रिक्वेस्ट केली, स्वामी मला एकदा तरी मला दृष्टांत द्या, किंवा मला ऑपरेशन करायला लागेल का, माझं वेगळं काहीतरी झालंय, हा मला एकदा तरी सांगा स्वामी, एकदा तरी सांगा. हा. आणि असं स्वप्न वगैरे मला मॅडम, म्हणजे असं खरं सांगू का, मला असं काही पडत नाही कधी. हा 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 पण ना, हा. किंवा स्वामी मला काही गोष्टी अगोदर थोड्या थोड्या कळतात काय हा. होणार असेल तर. पण त्यावेळेस मला ना जो दृष्टांत दिला, त्यावेळेस मला 100% खात्री की मला नाहीच करायला लागणार ऑपरेशन. आणि मग हा. नंतर मी MRI वगैरे केला, तर MRI मध्ये मला ना हा. ग्रेड असतात, मला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे ग्रेड असतात. जर अच्छा फर्स्ट, सेकंड ग्रेड वरती जर गादी फाटली तर ऑपरेशन कदाचित टाळू शकतात. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हो, पण माझी थर्ड ग्रेड वरती गुडघ्याची गादी फाटलेली. ओ. अच्छा. हो. हो, कारण 3 महिने मी असं पूर्ण स्टॉप होते. मी कुठेही बाहेर गेले नाही. फक्त तो मुलगा माझ्याकडे यायचा. त्याच्यासोबत मी थोडे खेळायचे. हा. त्याला खायला प्यायला घालायचे आणि घरातलं थोडं थोडं काम करायचे. मुलगी पण माझी त्यावेळेस 12वीला होती. 2024 ला झालंय मे मध्ये. बापरे. हा 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 हा. हां. आणि मग ते प्रॉब्लेम असे खूप 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 झाले तुम्हाला सांगते. पण हळू स्वामींच्या ह्याच्यानंतर आहे ना मॅडम, मी अ, स्वतःच्याच मनाने ठरवलं की नाही, स्वामींनी मला दृष्टांत दिला, याचा अर्थ माझं ऑपरेशन कळणार टाळणारच. आहे. हा. हो. आणि स्वतःवरतीच विश्वास ठेवला आणि मी थोडं 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 चालायला सुरुवात केली. हा योगा करायचे, गोळ्या वगैरे खाल्ल्या त्या डॉक्टरांच्या. मी जे हा खंडागळे डॉक्टर आहे ना त्यांच्यावरच विश्वास ठेवला. मी दुसऱ्या डॉक्टरांकडे, ज्यांनी मला सांगितलं ना ऑपरेशन करा, हा हा. नंतर मी त्यांच्याकडे जायचंच बंद केलं. अच्छा. हां. अरे. हा. हो. आणि खूप मोठे मोठे डॉक्टर, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं पर्याय नाही. तुमची बघा. गादी जास्त फाटल, मग तुम्ही जागेवर बसताल, इथपर्यंत सांगितलं मॅडम मला. म्हणजे किती लुटालूट आहे बघा ताई. खूप लुटालूट अहो, एवढे पैसे तर घातले. आणि टेन्शन, स्ट्रेस खूप यायचा ना. एका डॉक्टरांनी तर मला विचारलं की ताई तुमचे पिरियड गेले का, हा असं हा विचारलं. हा. तर मी म्हटलं की नाही गेले. तर म्हणे बरं झालं तुमचे पिरियड नाही गेले, तर हा. जर कदाचित तुमचे पिरियड जर गेले असते तर तुम्ही जागेवर बसला असता. अरे बापरे. हो. हो. आणि हो, माझं युरिक ऍसिड आहे ना खूप प्रमाणात वाढलं होतं. हा हा. व्हिटॅमिन D3 ना ते कमी झालं होतं. कारण ना अच्छा. मला जास्त काही दवाखान्यात जायची वगैरे बिलकुल सवय नाही. हा मला काम, डे केअरची मुलं, माझं एवढंच इश्यू असतं. हा. बघा. हां, असं असतं माझं. आणि त्याच्यातून मला स्वामींनी खूप मोठ्या प्रकारे किती तारलं. सुंदर अनुभव आहे ताई तुमचा हा. हो. आणि ताई दुसरा एक अनुभव सांगते, वेळ आहे तुमच्याकडे? हो, सांगा सांगा. हां. आता दसऱ्याच्या वेळेस आता माझी 2 नंबरची बहीण आहे. हं. गावाला असती. हं. आणि गावाला कशी ती शेती करते ना हो, मग शेतकऱ्यांचं कसं की जास्त शरीराकडे असं जास्त काही लक्ष वगैरे देत नाही, हं, तुम्हाला हं, हं. सांगते. तर तिला ना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झालेला. हां, हां. तर तुम्हाला एवढा किडनी स्टोनचा, दोन्ही पण किडन्यांमध्ये तिचे ना 30, 32, 33 ml चे खडे अरे तिच्या. बापरे! हां, हां. हो. आणि अगोदर त्यांनी तिथं साध्या साध्या डॉक्टरांकडे नेलं. पण हां. तिथं काय एवढा इफेक्ट नाही झाला आणि त्यांना काय वाटायचं आज जाऊ उद्या जाऊ हॉस्पिटलला आपण, नाही का. हां, हां, हां. पण ते काय थोडं टाळतच गेले. आणि मग काय झालं, दसऱ्याच्या आता जो दसरा झाला ना हां, हां. त्याच्या आदल्या दिवशी ना तिचं आहे ना लघवी बंद झाली अरे, 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 पूर्ण. अरे! हो. मग माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी मला कॉल केला की हां. अगं असा असा प्रॉब्लेम झालाय, तिची लघवीच बंद झाली, तर अरे काय करायचं म्हणून. तर मी म्हटलं त्यांना, नगर जवळ आहे तिथं मॅडम. हां, हां, हा. हां. तर मग नगरला, तर मी म्हटलं दाजी तुम्ही आताच्या आत्ता आहे ना तिला नगरला घेऊन जा. हां. कारण ना माझ्या डे केअर मध्ये एक लेडीज होती, त्या पण डॉक्टर होत्या. त्यांची मुलगी माझ्याकडे डे केअरला होती. तर त्यांचं आणि माझं खूप क्लोज होतं. आम्ही दोघी अरे वाह! एकामेकीशी खूप गप्पा मारायचो, अरे नाही का. वाह! हां, हां. हां, डॉक्टर म्हणून त्या. तर मग मी त्यांना कॉल केला की म्हटलं अहो असं असं माझ्या बहिणीला प्रॉब्लेम झालाय, तर हां. काय करू. तर त्या मला म्हटल्या की ताई तुम्ही ना क्विक हं. हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगा. जर त्यांची युरियन ही झाली तर रक्तामध्ये काय मिसळते वाटतं, अच्छा, युरियन. अच्छा. हां. तर खूप क्रिटिकल अवस्था होऊ शकते त्यांची, हां, हां, असं. हां. मग तिला दाजींनी आमच्या ना 7
7-8 वाजता ना नगरला नेलं, पण नगरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना तिला घेतलं नाही मॅडम. अरे 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 अरे. हो, तर घेतलं नाही. मग दाजींनी मला फोन केला की आता इथं नगरमध्ये तर असा प्रॉब्लेम झालाय, आता काय करायचं. मग मी परत माझ्याकडे ज्या डे केअरला ताई होत्या का, हम्म. पोखरकर मॅडम, मग त्या त्या डॉक्टरांना मी फोन केला. म्हणलं मॅडम असं असं झालंय, मी काय करू. तर त्या हा. मला म्हणल्या तुम्ही इथं पुण्याला आणायला सांगा, लवकर आणायला सांगा, खूप अवघड होतं हे. अरे. तर मग मी त्यांना फोन केला की दाजी तुम्ही ना हा. घेऊन या ताईला इकडं. दाजी हम्म. आमचे तिथून 10 वाजता निघले नगरवरून. हम्म. आमच्या ताईचं बोलणं पूर्ण मॅडम बंद झालतं. तिचं ना एवढा तिला दम लागत होता, ती काहीच बोलू शकत नव्हती अरे बापरे. पूर्ण. आणि पोट आहे ना असं पूर्ण फुगलं होतं तिचं मॅडम. आई ग. हो. तर मग 1 वाजता ना, मग ज्या मॅडम होत्या ना पोखरकम, त्यांनी मला त्या डॉक्टरांचं सांगितलं की त्या डॉक्टरांना आहे ना मी हे करते, सांगते त्यांना ऍडमिट करून घ्यायला. 1 वाजता माझी बहीण इथं आली भोसरीमध्ये, हा. आणि मला फोन केला की दाजी आमच्या हॉस्पिटलमध्येच थांबले, तिथं हॉस्पिटलच्या जवळ थांबले. आणि ना मला फोन केला की मी आलो म्हणून. मग माझे मिस्टर आणि मी चाललो मॅडम. आणि खरं सांगू का मॅडम, मी जाताना ना माझ्या एवढंच मनात आलं की ना स्वामी मला कुठं तरी एकदा तरी थोडंफार दिसा, तर मी समजेल की ना की माझी ताई खरंच वाचेल म्हणून, तुम्हाला सांगते. आई ग. हा. आणि काय झालं, मी इथून जाईपर्यंत मॅडम 1 वाजता आहे ना अख्ख्या रस्ता आहे ना पूर्ण सामसूम होता. हा. हा. हो, म्हणजे रोडला कसं गाड्या एक 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 जाते, दिवसा कशा खूप गाड्या जातात, त्याच्यामुळं एखाद्या गाडीवर किंवा हो मंदिर हो. कुठंतरी स्वामी मला दिसतात. बरोबर. आणि माझ्या मनात आहे ना ह्या गोष्टी का आल्या अशा माहित नाही मला मॅडम मला. आणि ना मी इथून तिथून रस्त्याने जाताना ना मॅडम, जवळजवळ आमच्यापासून आहे ना हॉस्पिटल 4 किलोमीटर होतं माझ्या हा. घरापासून. हा. हा. तर मी ना अख्ख्या रोडनी बघत होते, इथं हा. दिसते का मला, तिथं दिसतेत का मला, कुठून तरी स्वामी बाई ग. दिसले तर मी समजेल की माझी ताई वाचल म्हणून बरं. अरे अरे. आणि तुम्हाला सांगते मॅडम, मला ना फार, मी हॉस्पिटलच्या शेजारी गेले, मला स्वामी कुठंच नाही दिसले. अरे. आणि एकदम हॉस्पिटलच्या अगदी शेजारी गेले, शेजारी एक गाडी उभा होती आणि पाठीमागून एक गाडी आली. हा. त्या गाडीने ना पाठीमागच्या गाडीचा फोकस आहे ना त्या गाडीवरती पडला, पुढच्या थांबलेल्या. हा. 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 आणि तिथं मला स्वामींचं चित्र दिसलं आणि तिथं लिहिलं होतं त्याच्यावर, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी अरे आहे म्हणून. वा. हो. आणि मग त्यावेळेस आहे ना की माझ्या मनात आलं की अरे हा, की हो स्वामी आहेत, माझ्या ताईला काहीच होणार नाही, माझी ताई वाचणार, म्हणजे नाही का नाही ग. हा. असं. हो. आणि मग तिथं गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर पण नाही ना, दुसऱ्या दिवशी दसरा होता मॅडम, हा. दुसऱ्या दिवशी हा. डॉक्टर अवेलेबल नसतात दसऱ्याच्या वेळेस म्हणून. हो, तरी पण बरोबर. तर त्या मॅडमनी ना माझ्याकडे ज्या होत्या ना त्यांची मुलगी, हा. त्यांनी ना मॅडम त्या डॉक्टरांना, साबळे डॉक्टर म्हणून आहेत भोसरीमध्ये, हा. 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 त्यांना कॉल करून सांगितलं की असं असं पेशंट आहे, ते माझ्याच इथले, ती माझी मैत्रीण आहे, त्याच्या माझी मुलगी त्यांच्याकडे होती, हा. हा. काही पण करा, त्यांनी सांगितलं बरं. हा. आणि त्यांनी ना क्विक ट्रीटमेंट चालू केली मॅडम. त्यांना, तिला आहे ना हम्म. पूर्ण आहे ना, तुम्हाला सांगते एवढी बेकार अवस्था झालती की मी क्षणभर, तुम्हाला अजून सांगते, माझा विश्वास आहे ना डबल मला होता, आई ती ग. जाईल असं वाटत होतं मला. तिला आहे बापरे. ना मॅडम, मी तिला विचारलं ताई तुला काय होतंय, हा. ते सुद्धा तिला सांगता आलं नाही, तिला बोलताच येत नव्हतं मॅडम, पूर्ण अय्यो. स्टॉप झालता. पोट एवढं मोठं फुगलं होतं ना की 9व्या महिन्यात बाई प्रेग्नेंट कशी असती, अरे अरे अरे. तेवढं तिचं पोट फुगलं होतं. हा. मग डॉक्टरांनी 2-2:30 वाजता तिला ऍडमिट केलं, काय त्यांची प्रोसेस होती ती चालू केली. हम्म. नंतर मॅडम मला 5-5:30 ला डॉक्टरांनी बोलून घेतलं, हा. म्हणे की आता 50-60 हजार रुपये तुम्ही आताच्या आता भरा. बापरे. हा. हा. हो. पैशांचं थोडंफार ऍडजस्ट केलं आम्ही, तिथल्या तिथं पैसे वगैरे भरले. हा. हा. दसऱ्याच्या दिवशी मॅडम, तुम्हाला सांगते, खोटं सांगत नाही, डॉक्टरांनी ना हा. 9 वाजता हा. मला, माझ्या बहिणीला, अजून एक माझी 2 मोठी बहीण आहे, तिला बोलून घेतलं. हा. तिचे मिस्टर तर गावाला निघून गेले, का की पैसे आणायसाठी, तिचे मिस्टर पण खूप चांगले आहेत. आई ग. आणि पैसे आणायसाठी, कारण ना इथं माहित होतं, ज्यांनी मला मॅडमनी सांगितलं ना, हा. हा. त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाताय, बापरे. तिथं पैसे खूप लागणार आहेत. अच्छा. हा. 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 हा, हा. तर तुम्ही जा, नाही तर तिथं जाऊ नका. हा. हा. पण हा. आमची सिच्युएशन अशी होती ना मॅडम हा. की पैसा आता गेला तरी चालेल, पण ती बरोबर. जगली पाहिजे, तुम्हाला सांगते. बरोबर. बरोबर आहे. हो. आणि त्यावेळेस दसऱ्याच्या दिवशी आम्हाला आतमध्ये बोलून घेतलं, डॉक्टरांनी सांगितलं ही पेशंट लास्ट स्टेपला आहे. अरे बापरे. हो. ह्यांना काहीही होऊ शकतं, कारण ना हम्म. आमची ते लास्ट स्टेपला गेले, कारण तिचं ना क्रिएटिन काय एक असतं बघा आपल्या केरोटीन. शरीरामध्ये. हा. हो. किडनीचा. हा. ते एक पाहिजे, तिचं आहे ना 10.5 झालं होतं. अरे 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 अरे. हा. हो.
आणि त्यांनी तिथंच सांगितलं आम्हाला किडन्या दोन्ही पण फेल आहे तिच्या. दोन्ही पण? हो, असं सांगितलं मॅडम त्यांनी तिथं. हा 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 एवढं वाईट वाटलं मॅडम, इतकं ना की मी आयुष्यात विसरू शकत नाही तो क्षण कधीच. मी त्यावेळेस सुद्धा स्वामींना एवढा धावा केला, एवढा केला, आई स्वामी गं. तिचे 3-3 लेकरं आहेत, काही करा पण तिला वाचवा. आणि मी ना तुमचे 108 पारायण करण. माझे मिस्टर पण नवस बोलले. खूप म्हणजे आई त्यावेळेस गं. एवढं वाईट अवस्था झाली ना मॅडम. आणि बापरे. तिला 9 वाजता नंतर मग आतमध्ये काय काय गोष्टी करायला घेतल्या, हा हा चेक केलं ब्लड वगैरे. हा. तरी डॉक्टर तेच सांगायचे, कंटिन्यू डॉक्टर सांगायचे, बापरे. पेशंटची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे, काहीही होऊ शकतं. बापरे. एकच बहिणीचं डॉक्टरांचं वय म्हणणं. किती होतं ताई? कुणा बहिणीचं वय माझ्या 42. आई गं, काहीच हो. नाही. आणि नंतर मग थोडंसं हे केलं. आम्ही खूप गोंधळ झाला, रडायला सुरुवात केली. सगळं काय काय गोंधळ झाला. हा. आणि नंतर ना तिला ना 10 वाजता डायलिसिसला घेतलं रात्री अरे परत. अरे अरे. हा. हो, तर बोलले की डायलिसिस करताना तिला कदाचित अटॅक पण येऊ शकतो. अरे बापरे. आणि ते सांगायचं राहिलं मॅडम तुम्हाला, ते हं, मधीच. त्या 11 वाजता सकाळच्या आम्हाला डॉक्टरने 9 वाजता आतमध्ये बोलवून घेतलं. हं, आणि ते मला बोलले की माझ्या बहिणीला मोठ्या मला सांगितलं की बहीण तुमची कधीही जाऊ शकते. आम्ही हं. त्याला हे करून नाही, आमच्याकडून खूप सह्या वगैरे करून घेतल्या, खूप काय काय अरे करून अरे अरे. घेतलं. हं, हं. इतकं वाईट वाटलं. मी केंजळे दादांना आहे ना फोन लावला, हं, दादांना. हं. हां, हां, हां. आणि दादांना मी ह्याच्या अगोदर खूप वेळा फोन लावला होता मॅडम, उचलला गेला नाही. आणि दुसऱ्याच रिंग मध्ये त्यांनी माझा फोन हां. उचलला. आणि हां, बघा. उचलल्यानंतर मी दादांना रडत रडत सांगितलं की दादा, माझी हं, बहीण आहे ना अशी खूप बेकार अवस्थेमध्ये, तुम्हाला पण माहित असेल, साबळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे म्हटलं, भोसरीमध्ये. हां, आणि मला काहीतरी सांगा की ना हं. ती वाचली पाहिजे म्हणून. तर दादा मला एवढंच बोलले की 11 वेळा आहे ना तारक मंत्र तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हण आणि हं. स्वामींचं नामस्मरण कर म्हणून. हां, ती हां, तर हां. आयसीयू मध्ये होती मॅडम बरं. बघा. मी हं, ना आयसीयू मध्ये पण गेले मी. हं. मला सिस्टर सारख्या बाहेर काढत होत्या की तुम्ही जा बाहेर, तुम्ही जा बाहेर. हां, हां, पण ना हां. मी एखादा निर्लज्ज माणूस कसा असतो हां. तसं मी तिथंच बसले मॅडम. मी 11 आई वेळा तिच्या गं! डोक्यावर आहे ना तारक मंत्र म्हंटले. हां, आणि हां. ना कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये ना म्हणजे स्वामींचं नाव होतं, म्हणजे तुम्हाला सांगते. हां, हां. हो, त्याच्यानंतर मग ना त्यांनी डायलिसिस करायच्या अगोदर आम्हाला परत बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या हृदयाला पण थोडासा प्रॉब्लेम झालाय. अरे, 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 अरे! हं. हो, तर कदाचित ह्यांना आहे ना डायलिसिस करताना अटॅक पण येऊ शकतो. अरे त्यावेळेस पण बापरे! आमच्या खूप सह्या घेतल्या ताई, आई खूप. गं! हां. आणि खूप मनात एवढी भीती निर्माण झालती, पण मी ना रडणं, एकीकडे रडत होते, एकीकडे स्वामींच्या नावाशिवाय माझ्या तोंडात काहीच नव्हतं मॅडम. आई गं! आणि हो, तिला 10 वाजता रात्री म्हणजे डायलिसिस करायला सुरुवात केली. हां, हां. त्यावेळेस मला खूप भीती वाटली. पण ना ज्यावेळेस मी तिला बघितलं खिडकीतून डायलिसिस करताना, हां, हां. ती ना सलाईन लावल्यावर जेवढं माणूस नॉर्मल असतं, हां, हां. तेवढी ती नॉर्मल होती मॅडम. अरे वाह! हो. काहीच नव्हतं. मी खूप हायपर झालते, की नंतर डॉक्टर म्हटले, की ना ह्या मॅडमला, ह्या बाईला आहे ना हां. साईडला ठेवा ह्यांच्यापासून. अरे मी बापरे! हो, म्हणजे एवढी मी हायपर झालते. हं. मला ते बघूच वाटत नव्हतं तिचं हे सगळ्या बाई गोष्टी. गं! बाई आज गं! एक्सेप्ट करत नव्हतं मन, की ना ती, हां. मला असं वाटायचं ही जाती म्हणजे हे डॉक्टर एवढं कसं काय सांगतात? काय झालं हिला नक्की? आई गं! हां, हो. हां. मग नंतर डायलिसिस वगैरे केलं. तिला ना खूप भारीतले इंजेक्शन वगैरे दिले. खूप काय, हां, काय, काय, हां, काय हां, हां. गोष्टी केल्या. मी हां. पण ना कंटिन्यू तारक मंत्र म्हणायचे तिच्या जवळ बसल्याच्या नंतर. हां, तिला हां, हां. तारक मंत्राचं पाणी वगैरे दिलं, की काहीही करा ताई, माझ्या ताईला वाचवा स्वामी, आई काहीही करा. गं! हां, हां, हो. हां. आणि नंतर ना, हं. नंतर आहे ना तिचं तिचं क्रिएटिन जे असतं ना मॅडम, ते हां, ना हां. हळू-हळू 5 वरती आलं तिचं. अरे वाह! हो. आणि मग 5 वरती आल्यानंतर आहे ना, डॉक्टरनी त्यावेळेस सांगितलं, की अगोदर त्यांनी सांगितलं तो दोन्ही किडन्या फेल आहे. तिच्या समोर हं. सांगितलं होतं डॉक्टरांनी ती गोष्ट. अरे बापरे! हां. हो, पण माझी बहीण आहे ना ताई, हं. म्हणजे खरंच मानलं पाहिजे, तिच्या जागेवर मी जर असते ना, कदाचित मी गेले असते. हो, घाबरून. खूप, हो. तुम्हाला सांगते, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी ना तिच्या अंगामध्ये, तुम्हाला हं. सांगते. तिने बापरे! ना कसली टच किंमत झाली नाही, की मला काय झाले, काहीही तिने परिणाम करून घेतला नाही तिचा स्वतःवरती. बापरे! मानलं पाहिजे मग खरंच. हो, क्रिएटिन 5 वरती आल्यानंतर मग डॉक्टर बोलले, की कदाचित त्यांची एखादी किडनी सेफ असू शकते. हां, 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 हां. हो. आणि मग त्याच्यानंतर मॅडम तुम्हाला सांगू का, डॉक्टरांनी, आणि पल्स खूप झाला किडनीमध्ये. अरे, 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 अरे! हो. एकच नव्हतं झालं, स्टोनमुळं नाही. किडनीमध्ये पल्स एवढ्या प्रमाणात झालता, की अरे ना बापरे! हो, तिला पूर्ण असे जे काढायचे ना पाईप भरून भरून आहे ना लघवीच्या तिथून सगळे अरे, पल्स यायचा तिचा अरे, बाहेर. अरे, 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 अरे! हो. 10-10, 12-12 हजाराचे इंजेक्शन आहे ना, हां. तिला 3 टाइम देत होते.
सकाळ बापरे दुपार संध्याकाळ. हो. बापरे आणि हो, ते झालं. पल्स नंतर तो जराशी क्रिएटिन वगैरे ते वाढलं, हा म्हणजे कमी झालं. हा पल्स थोडासा नॉर्मल झाला मॅडम, तुम्हाला सांगते. आणि बापरे नंतर मग डॉक्टर बोलले आपण आता तिचं हा, ऑपरेशन करूया आता. अच्छा हा 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 तर हा सुरुवातीला काय करतात, ते ऑपरेशन आहे ना, अगदी छोटस एक आहे ना, इथं पाठीच्या तिथं एक हे पाडतात, छिद्र पाडून आहे ना, तिथून हा. आतमध्ये हे करतात, पाईप सोडतात. अच्छा अच्छा हा त्यांनी तिला ऑपरेशनला घेतलं मॅडम. हा आणि ऑपरेशन केलं, आतमध्ये घेतलं, भूल वगैरे दिली, तिथे एक छिद्र पण पाडलं. नंतर डॉक्टरांनी सांगितलं हा. की ना ती दुर्बीण जायला त्यांच्या जागा नाही, कारण त्यांच्या एका किडनीमध्ये खूप सारे खडे. अरे 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 हो. हा पण मॅडम तिला परत बाहेर काढली अरे ऑपरेशन थिएटर मधून. नंतर 8 दिवस परत गॅप घेतला, आणि हा गॅप घेऊन नंतर मग तिचे हम्म. ना ओपन सर्जरी केली, म्हणजे 25 टाक्यांची ना तिला बापरे सर्जरी केली. आणि मॅडम तुम्हाला काय सांगू, त्यावेळेसची सर्जरीचं सांगते. हा तिला 2 वाजता सर्जरीला आतमध्ये घेतलं, आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की 6 वाजता आहे ना हा तिला बाहेर काढू आम्ही, असं. बापरे आता मग आम्हाला काय वाटलं की ठीक आहे, 6 वाजता, इतकं वाटलं नव्हतं असं काय काय असेल म्हणून, नाही का. हा 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 आणि माझ्या नंतर माझ्या घरी डे केअरची मुलं असतात, म्हणून मी दिवसभर काय गेले नाही. मुलं गेल्याच्या नंतर 6 वाजता मी हॉस्पिटलमध्ये गेले, की आता बरोबर ती बाहेर येईल आणि मी हा तिला हा पाहिल म्हणून. हा तर मग मी गेले 6 वाजता, तर तिचं अजून पण काहीच नव्हतं. 6च्या 7 वाजल्या मॅडम, 7च्या 7:30 वाजल्या. नंतर ना नर्स आहेत ना, इकडून तिकडून थोड्याशा पळायला सुरुवात झाली. आम्ही ऐक थिएटरच्या बाहेर होतो. हा त्यावेळेस इतकी भीती वाटली, त्यावेळेस सुद्धा मी इतका स्वामींना धावा केला, की स्वामी धावा, की हा माझ्या म्हणजे आता काय होऊ नका, वेगळं काहीतरी होतंय का काय, मनात खूप शंकांनी ना हा काहूर माजवला. माझी मुलगी माझ्यासोबत होती. आई तिने पण ग खूप, तुम्हाला सांगते, तिने पण ना, ती शक्यतो देवाला जास्त हे करत नाही मॅडम. हा हा पण ना माझ्या सवयीत लागून लागून ती पण आहे ना ह्या गोष्टी, तिने करायला पण एवढा स्वामींचा धावा केला, एवढा धावा केला. आई ग 2 वाजता माझ्या बहिणीला बाहेर आतमध्ये घेतलं होतं. हा 9 वाजता माझी बहीण थिएटरच्या बाहेर आली मॅडम, बापरे ऑपरेशन करून. आणि बाहेर आल्याच्या नंतर आहे ना मॅडम, ती ना हा नॉर्मल होती. मी तिला विचारलं का, की बाळा दुखतंय का ग? हो दुखतंय, एवढं बोलली. आई कारण ग भूल तर होती, तुम्हाला सांगते तिला. बरोबर बरोबर हो. आणि तिला हम्म. ह्या सगळ्या गोष्टींतून एवढं, डॉक्टरांनी सुद्धा आहे ना, तुम्हाला सांगते की ह्या बाईच्यात काहीतरी दैवी शक्ती, की एवढी स्ट्रॉंग आहे ही बाई. असं बोलले एखादं हो, डॉक्टरांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि डॉक्टर बोलले खूप पॉझिटिव्ह एनर्जी ह्या बाईमध्ये, की बापरे ना हम्म. 7 तास जवळजवळ ती आतमध्ये होती. ती डॉक्टरांसंग भूल चढत होती हा. ऑपरेशन करताना ना, कारण भूल तिला उतरत होती ना, त्यावेळेस ते परत भूल देत होते. अरे बापरे हा हो. आणि ती डॉक्टरांसंग कंटिन्यू बोलत होती मॅडम ती. बापरे हो, म्हणजे हम्म. हा. खूप डॉक्टरांनी परत म्हणले, पहिलं पेशंट आहे आम्ही एवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये हे केल्यापासून, की एवढं पॉझिटिव्ह एनर्जी या बाईमध्ये. तिने कोणत्याच गोष्टीचं आहे ना असं निगेटिव्हनी घेतलं नाही, किंवा ट्रेस घेतला नाही, काही नाही. हा, हा. डेंजर अवस्था होती मॅडम, ती गेल्यात जमा होती ती, तुम्हाला सांगते. बापरे हो. त्याच्यानंतर 8-10 दिवसच फक्त ती थोडीशी ना, तिला ताप वगैरे येणं किंवा काय काय गोष्टी, कारण हो त्यांनी हो हो सांगितलं की ओपन सर्जरी केल्यामुळे ना तिला तिच्या बरोबर किडनीवरती थोडीशी असं पांढरं पांढरं बुरशीसारखं आलं होतं, अरे असं. बापरे हो. पण ना स्ट्रॉंग गोळ्या औषधं वगैरे देऊन देऊन आहे ना सगळ्या गोष्टी तिच्या हा. क्लिअर झाल्या. हा. बापरे आणि आता ती एकदम ओके. फक्त आता दुसऱ्या साईडचं करायचंय. आता ती उद्या येणार आहे माझ्याकडे परत, आता इथे ऍडमिट व्हायला. हा 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 पण ना तिने पण आहे ना मॅडम, ती देवाचं करत नाही तेवढं. पण एक सांगते, तिने ना तिच्या सासू सासरे, तिची नणंद, हा हा यांचं एवढं छान करती. कधीच कोणाला उलट पालट नाही. इतकं म्हाताऱ्या माणसांना जाणून घेती. हो कुलदेवाला ना कदाचित तेच त्याचीच तिला सेवा दिली अहो मॅडम. खरंय 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 हो. पण कसली एवढं पण झालं की सेवा करायचं आपल्याला मिळालं ना तर ती हो, पूर्णपणे करावी खरंय म्हणजे खूप केलं. आम्ही तिघी बहिणी, तर आम्ही दोघी बहिणी, मोठी आणि मी लहान आहे, ती मधली आहे. ती ना आम्ही दोघी थोडंसं अलिप्त असायचो, जास्त नाही करायचो असं, नाही का, हा कोणाचं. हा 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 पण ना ती खूप करायची, पहिल्यापासून करायची. मी त्यावेळेस सुद्धा स्वामींना खूप वेळा म्हणलं, की स्वामी, जर माझ्या ताईने मनापासून जर खरंच हम्म. वृद्ध माणसांचं काय केलं असेल, तर तुम्ही तिला वाचवतालच, हो तुम्हाला सांगते. हो हो. बापरे आणि वाचली. फक्त एवढं झालं मॅडम, पैसे एवढे गेले, जवळजवळ 15 लाख रुपये गेले तिला. काय म्हणता हो, खूप पैसे गेले अक्षरशः ना. पण ना ती म्हणतात देवाची कृपा, की पैसे आतापर्यंत ते त्यांना नाही कमी पडले. शेतकरी ते. पण हम्म. मी अजून पण म्हणते, की स्वामी, अजून बी त्यांना ना अजून एक ऑपरेशन राहिले तिचं. एका साईडचं झाले, एका साईडचं राहिले. दुसऱ्या साईडला काय आहे आता आता दुसरीकडे दोन्ही पण साईडला मॅडम एवढे स्टोन झाले होते. 33, 32, 34 ml चे स्टोन होते तिच्या लेफ्ट साईडला. बापरे
हो, पण आणि आता म्हणजे राईट किडन्या साईडला पण शाबूत राहणार आहेत तिच्या आता. एक किडनी ओके सांगितली डॉक्टरांनी, 65% ती छान काम करते. दुसरी पण आहे ना, त्यांना ओकेच आहे म्हणून त्यांनी सांगितले, पण त्यातले देवा. स्टोन फक्त आहेत ना, ते हम्म. निघले पाहिजेत असं. ताई असं तुम्ही दुसरा अनुभव तोच शेअर कराल, एकदम उत्तम नक्क पद्धतीने हो, सगळं व्यवस्थित अहो होईल. खूप वाईट सिच्युएशन मधून मॅडम मी ना हम्म. कधीच बघितलं नाही. हम्म. मी आता 40 वर्षाची झाले, पण एवढं क्रिटिकल पेशंट मी कधीच नाही हो ना बघितलं. ताई, आणि तुम्ही मी सांगत होते तरी अंगावर काटा येत होता. दादांनी मला त्यावेळेस आहे ना, खरं 2 मिनिटात माझा फोन उचलला. बघा दादांनी ना. मला सांगितलं, "टेन्शन नका घेऊ, होईल बरी. फक्त 11 वेळा." मला नर्स मी ना ज्यावेळेस आतमध्ये गेली ना मॅडम, मला हं, नर्स खूप म्हणजे ना ओरडत होत्या, हं, "आयसीयूमध्ये यायचं नाही, बाहेर व्हा, बाहेर व्हा." त्यांनी हं, किती ओरडत होत्या. मी नंतर सांगितलं, "मॅडम फक्त 5 मिनिटं." हं, म्हणजे हं, मला म्हणू द्या. हं. मी काय बोलत होते, ते चुकत होतं, बरोबर होत होतं, मला काहीच माहित आई नव्हतं मॅडम. गं! हो, पण मी नॉन स्टॉप बोलत होते मॅडम. अरे वा, किती हो. छान हो ताई, फार अप्रतिम अनुभव आहे ताई. म्हणजे अंगावर शहारा येतो. असा एवढा मोठा अनुभव, पण मला म्हणजे ते पुढे काय असं हे झाली उत्सुकता. हो. आणि मॅडम मला ना, मी पण जास्त हो का देवाचं करत नाही. पण मी खरं सांगू का, मी ना डे केअर माझं आहे. माझ्याकडे 7-8 मुलं इथं अच्छा, सांभाळायला. अच्छा, अच्छा. हां, सगळी हां. मुलं आहे ना अशी 3, 4, 5 वर्षाची असतात बरं का. हां, ती असं दैवत हां. आहे ताई. हो. मग सगळ्यांना ना खायला घालायचं, त्यांना झोपवायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा, स्कूलमधून आणायचं. माझं हं, हे रोजचं रुटीन असतं आणि मला त्याच्यात अच्छा. खूप छान वाटतं मॅडम. खूप म्हणजे खरंच. खूप. हो. मुलांमध्ये मला पण खूप छान वाटतं ते. खूप सुंदर असतं ते. हो. निष्पाप जीव असतात हो ते. आणि मी त्यावेळेस पण म्हटलं, की "देवा स्वामी, मी खरंच जर ना हं, निस्वार्थीपणे कोणत्या मुलाला कधी दुखवलं नसेल. हं. माझं असं आहे, की जर मी हे असं नसेल केलं, तर तुम्ही माझ्या ताईला वाचवताल. तुम्ही माझं हे असं करताल." आई माझ्या गं! ह्या गोष्टी असतात मॅडम खूप वेळा. नाही, खरंय, खरंय. हो. मुलगी आता काय करते तुमची? माझी मुलगी ना BCS करते MIT कॉलेजला आळंदीला अरे फर्स्ट वाह! इयरला. तिचं पण एक छान होईल ताई. एकदम हां. सुंदर होईल बघा तिचं. एकच मुलगी मला पण मॅडम. नाही, चांगलंय, चांगलंय. काही आणि हरकत ती नाही. पण ना काय करते मॅडम म्हणजे थोडं देवाचं नाही करायची पण आता तिला जेव्हा मी काय काय गोष्टी सांगते की हे बघ संचिता हं. हे माझा हा असा अनुभव आहे बघ ना ग आपली मावशी किती बेकार अवस्थेत होती हो, मावशीनं हो. वाचवलं माझ्या गुडघ्याचं असं असं मी तुला हं. सांगितलं मग तिचा ना ट्रस्ट बसलाय. आता तिला बरोबर. गुरुचरित्र पारायण करायचंय पण तिला ना मराठीमध्ये ना वाचता येत नाही चांगलं. नाही, इंग्लिशमध्ये पण ऑनलाईन हो, मिळेल हो, ते. हो. ती मला तेच बोलली, की "आई मी ना इंग्लिश मधलं वाचते, पण मी हं. मराठीतलं नाही वाचत. मला मीनिंग काहीही कळत नाही." आणि मग असं म्हणतात म्हणे, की मीनिंग कळला पाहिजे. मग ते बरोबर, गोष्टी बरं. बऱ्या असतात. मग हं. आता करते. म्हणजे तिला पण थोडं-थोडं वेड लागलेले माझ्यामुळे अरे वाह, थोडेफार. वाह! चांगलं, आणि चांगलं. माझ्याकडचा जो डे केअरचा मुलगा आहे का अवध, तो काही जरी झालं ना मॅडम, तो काय बोलतो, "आई अगं स्वामींना सांग ना, स्वामी तुझं ऐकतात." आई. आई हो. त्या दिवशी माझ्या घराची चावी हरवली. तर हं, मी म्हणलं, "अरे बघ ना रे, चावी सापडत नाही आपली." तर तो म्हणतो, "अगं आई, हं. स्वामींना मी सांगतो, स्वामी चावी कुठे गेली आमच्या आईची शोधून द्या ना." अरे आणि वाह! किती गोड मुलगा हो. त्याला पण किती ना स्वामींबद्दल तुम्ही सेवा लावली. किती आणि त्याचे परत आई-वडील भाग्यवान तुमच्याकडे हो ना. मुलं आहेत. आणि तो परत सांगतो सापडल्यानंतर, हं. "स्वामी थँक यू, आईची चावी सापडली, आईचा अरे त्रास वाह! गेला." किती छान. किती प्रेम असतं बघा मुलांचं. हो, अहो त्याचं तर लय जसं प्रेम माझ्यावरती मिळवताय ना ताई तुम्ही, ते स्वामींचंच प्रेम मिळतंय तुम्हाला ताई. खूप अहो. मी मॅडम जास्त विशेष असं करत नाही. हो का बहिणीसाठी बोलले 108 पारायण करणार मी, की हं. ताई माझी वाचली त्याच्यासाठी खूप आणि 3-3 मुलं आहेत तिला आणि हां. त्यांचं काय होईल ह्या विचाराने खूप बरोबर. हायपर झालते मी त्यावेळेस. मी बरोबर, सुरुवात पण बरं. केली पारायण करायला. म्हटलं हां. किती जेव्हा जमल तोपर्यंत करेल. मी काय एवढ्याच टायमिंग मध्ये करेल असं नाही. बरोबर. म्हणजे किती दिवस लागू दे मी करल म्हणजे, पण बरोबर. करल. तुम्ही बरं. खूप करा. मोठा मला दिला माझ्या ताईला वाचवून. खरंच, असं. खरंच. खूप हो छान ना. ताई. मी शेअर करते हां. हो, हो, हो. हं. थँक यू, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.